नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। या व्हिडिओमध्ये आपण आज जी देशामध्ये जे वातावरण चाललेलं आहे, जे काही राजकीय वातावरण जे चाललेलं आहे त्या वातावरणाविषयी आपण सविस्तररित्या थोडंसं एक फोकस टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताकडे जग पाहतं। पण ही भारतीय लोकशाही ही संविधानाच्या आधारावर आपली ही भारतीय लोकशाही आहे। संविधानानुसार जी काय आपले भारतीय व्यक्तींना किंवा भारतीय नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य आणि ड्युटीज दिलेले आहेत, कर्तव्य दिलेले आहेत, हे मूलभूत स्वातंत्र्य आणि कर्तव्य हे भारतीय लोकशाहीमध्ये फार महत्त्वाचे घटक आहेत आणि तेच जे काही मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहेत हेच आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतात। परंतु गेल्या 1 महिन्याचा जर आपण कालावधी बघितला तर गेल्या 1 महिन्यामध्ये भारतामध्ये हे राजकीय वातावरण खूप वेगळ्या दिशेने जात आहे। आतापर्यंतचा मी वेळोवेळी आणि विरोधी पक्ष पण म्हणतात की भारतीय लोकशाहीवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ले होत आहेत, भारतीय स्वातंत्र्यावरती जे काही मूलभूत स्वातंत्र्य दिलेले आहेत ते स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम चाललेलं आहे आणि आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सुद्धा बजावू नये यासाठी सुद्धा आपला बंदोबस्त बीजेपी सरकार करत आहे। हे असं वेळोवेळी विरोधी पक्षनेते आणि देशातील काही नामक असे पत्रकार आहेत हे बोलण्याचा प्रयत्न करतात, मांडण्याचा प्रयत्न करतात आणि पॉलिटिकल पार्टी पण जे विरोधी पक्ष आहेत हे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच प्रकारे जे काही यूट्यूबर्स आहेत किंवा मग पत्रकार आहेत हे बीजेपी सरकार विरोधात म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी केंद्र शासन आहे याच्या विरोधामध्ये बोलण्याचा ज्या वेळी प्रयत्न केला जातो त्या वेळी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला जातो किंवा मग तो आवाज जो आहे संपवण्याचा प्रयत्न केलेला जातो। पण गेल्या 1 महिन्यामध्ये काय झालं यावरती आपण एक नजर टाकूया की काही दिवसापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना ईडी मार्फत अटक करण्यात आली। ही अटक कुठलेही ठोस पुरावे नसताना एका शासकीय पुराव्याच्या आधारे, जो की शासकीय पुरावा जो जगातील सर्वात मोठा जो स्कॅम्प झालेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कॅम्प, हा जगातला सर्वात मोठा स्कॅम्प म्हणून ओळखला जातो आणि आहे प्रत्यक्षामध्ये। ह्या डेटाच्या आधारे ज्यावेळेस इलेक्ट्रॉल बॉन्डचा जे काही धागेदोरे आहेत हे अरविंद केजरीवालकडे किंवा ही जी काही मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण चाललेलं आहे PMLAच्या आधारे, तर हे जे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण जे आहे हे ह्या स्कॅमच्या आधारे बीजेपीकडे कुठेतरी वळतं आहे। कारण अरविंदो फार्मा या कंपनीचे जे शरद रेड्डी म्हणून आहेत हे यांच्यावरती ईडीने कारवाई केली आणि ईडीने कारवाई केल्याच्या नंतर ते 6 महिन्यापर्यंत ईडीच्या म्हणजे अटक होते आणि या 6 महिन्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या फेवरमध्ये म्हणजे या 6 महिन्यामध्ये ईडीला हे जे काही मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे या संदर्भामध्ये वेगवेगळे 9 स्टेटमेंट दिलेले आहेत। हे 9 स्टेटमेंट अरविंद केजरीवाल म्हणतात की हे सारेचे सारे 9 स्टेटमेंट हे अरविंद केजरीवाल यांच्या फेवरमध्ये होते। परंतु ईडीचा धाक दाखवून या 6 महिन्यामध्ये शेवटी ज्यावेळेस बेल दिला जातो त्याला, तर त्यावेळेस जो शरद रेड्डी आहे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये एक स्टेटमेंट देतं आणि ज्यावेळेस या शरद रेड्डींनी यापूर्वी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्कॅम्पमध्ये असं आढळून आलेले आहे की 50 करोड रुपये हे बीजेपी सरकारला बॉन्डमधून इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणून फंड दिलेला आहे। कारण ईडीची ज्यावेळेस कारवाई झाली
त्यानंतरच हा जो फंड बीजेपी सरकारकडे आलेला आहे. एकूण शरद रेड्डी अरविंदो फार्मा या कंपनीने 52 करोड रुपये हे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्यामध्ये 34 करोड रुपये जे आहे ते बीजेपी सरकारला दिलेले आहेत. त्यातले काही जो निधी आहे तो BRS ह्या पक्षाला दिलेला आहे आणि GDP हे दुसऱ्या एका म्हणजे पक्षाला दिलेला आहे. तर हा जर डेटा बघितला तर हा डेटा इलेक्ट्रॉल बॉन्डचा बघत असताना अरविंदो फार्माचे शरद रेड्डी यांनी ईडीने कारवाई केल्यानंतरच हे इलेक्ट्रॉल बॉन्ड का खरेदी केले, हा एक प्रश्न मनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस ईडीने 6 महिन्यामध्ये 9 स्टेटमेंट घेतले, त्या 9 स्टेटमेंटमध्ये कुठेही अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये त्यांनी वाच्यता केली नव्हती. पण शेवटचे ज्यावेळेस त्यांना जामीन देण्यात आली त्यावेळेस मात्र हा जो शरद रेड्डी जो शासकीय पुरावा म्हणून या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये वापरला जातोय अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये, त्यांनी हे शेवटचं स्टेटमेंट का बरं दिलं गेलेलं आहे? मग ईडीच्या दबावामार्फत दिल्या गेलेला आहे का मग त्यांना जामीन देणार आहे असं म्हणल्यामुळे दिलेला आहे का, हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि अतिशय म्हणतात की हे जे सगळं मनी लॉन्ड्रिंगचं जे प्रकरण चाललेलं आहे, हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बीजेपीकडे बोट दाखवत आहे. कारण ज्या काही मनी लॉन्ड्रिंगचे जे प्रकरण झालेले आहे ते त्यातले फ्युचर गेमिंग आहे किंवा मग इतर ज्या कंपन्या आहेत ते 6000 करोडच्या पुढं हा निधी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बीजेपी सरकारला मिळाला आहे असं अतिशजी म्हणतात. तर खरंच हे सत्य आहे का, हेही भारतीय जनतेने आपण बघितलं पाहिजे. आणि हे सत्यता आपल्याला SBIच्या जे इलेक्ट्रॉलचा जो डेटा मिळालेला आहे आणि हा डेटा निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला, यामध्ये जनतेसमोर आपल्याला कळालेलं आहे, यामध्ये सत्यता आढळून आलेली आहे. दुसरी गोष्ट आहे जी हेमंत सोरेन आहे, जे मुख्यमंत्री होते, जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री, ईडी आणि CBIच्या मार्फत हे बीजेपी सरकार यांच्यावरती कारवाया करतं आणि त्यांना हे जनतेतून निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यावरती अशा प्रकारचा गदा आणतं. दुसरी गोष्ट आहे की जे विरोधी पक्ष आहेत, काँग्रेस असेल, काँग्रेसवरती पण यापूर्वी कारवाया झालेल्या आहेत. म्हणजे राहुलजी गांधी यांच्यावरतीही मागे कारवाई झालेली आहे. त्यांना पण मानहानीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती, मग त्यातनं बेल मिळालं. परंतु हा जे काही चाललेलं वातावरण आहे, मग हे विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातल्याच नेत्यावरती ह्या कारवाया का होतात आणि हे ईडी CBIच्या मार्फतच का होतात, हाही फार मोठा शंकेचा प्रश्न आहे. कारण भारत देशामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो, पण ऍक्च्युअली ज्या वेळेस संसदेमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जातो, जनतेचा आवाज हा संसदेमध्ये विरोधी पक्षनेते उचलण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी आपण बघितलं की संसदेमध्ये ज्या वेळी असं बीजेपी सरकार विरोधात जो बोलतो त्याला निलंबित केलेलं होतं. तर अशा प्रकारची कारवाई हे विरोधी पक्षावरतीच का होतात? कारण लोकशाहीसाठी फार मोठा आधारस्तंभ जे आहेत, एक म्हणजे ज्युडिशियरी आहे, दुसरा म्हणजे आहे जे प्रसार माध्यम आहेत आणि तिसरं म्हणजे जे आहे विरोधी पक्षनेता आहे. मग हे तिन्ही जे आपण जर बघितलं जे स्तंभ आहेत, त्या स्तंभामध्ये ज्युडिशियरीचा जर भाग बघितला आपण, तर आजची ज्युडिशियरी असा एक सर्वे आहे की जे जजेस आहेत, जजेस हे मोदी सरकारच्या विरोधामध्ये जे स्टेटमेंट देण्यासाठी किंवा मग जजमेंट देण्यासाठी हे ज्युडिशियरी मधले जजेस घाबरत आहेत असं एक सर्वे आलेला आहे. आणि मग हा ज्युडिशियरी सुद्धा आज केंद्र सरकारला घाबरते आहे. आणि मीडिया जो हा महत्वाचा स्तंभ मानलेला जातो लोकशाही मधला, तर तो पूर्ण मीडिया
हा भारतीय जनता पार्टीने विकत घेतलेला आहे. आता जगामधला सर्वात मोठं जे स्कॅम आपण म्हणतो इलेक्ट्रॉल बॉन्ड, हे इलेक्ट्रॉल बॉन्डचं जे प्रकरण आहे मीडियामध्ये कुठेही उचलू दिलं नाही. कारण याचं असं आहे की हे सर्व मीडिया जे आहे मोदी सरकारने यांच्यावरती एक हंटर ठेवलेला आहे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलेलं आहे आणि जो जो या मोदी सरकारच्या विरोधात बोलतो त्याला मग त्या मीडियावरती कारवाया होतात. यापूर्वी लोकशाही या न्यूज चॅनलवरती कारवाई झाली होती, बॅन आणलेलं होतं काही दिवसासाठी. तसंच आणखीन काही पत्रकारावरती पण कारवाया झाल्या होत्या की जे मोदी सरकारच्या विरोधात बोलतात. आता दिल्लीचं जर प्रकरण बघितलं तर माननीय अरविंदजी केजरीवाल यापूर्वी जे माननीय मनीषजी सिसोदिया असतील, हे पण ईडीच्या कारवाईमार्फत मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ते आज जेलमध्ये आहेत. सत्येंद्र जैन जे दिल्लीचे हेल्थ मिनिस्टर होते, यांना सुद्धा या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीच्या मार्फत कारवाई करून जेलमध्ये टाकलेले आहे. आणि काल जी जामीन मिळालेला आहे माननीय संजय सिंग, हे यांना सुद्धा कसलेही पुरावे नसताना 6 महिन्यापासून त्यांना म्हणजे आपल्या ईडीच्या मार्फत कारवाई करून जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. मग एक तरी तुम्ही जेलमध्ये टाकता, परंतु यामधून कुठलाही 1 रुपयाचा तुम्हाला रिकव्हरी यामधून मिळत नाही, किंवा कुठला मनी लॉन्ड्रिंग प्रकरण म्हणता परंतु पैशाची कुठेही रिकव्हरी करताना मिळत नाही. मग कोर्ट सुद्धा म्हणतं की तुम्ही जे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे परंतु यामध्ये कुठलीही जो मनी आहे, जो काळा पैसा म्हणतो आपण, तो आजपर्यंत कोर्टापुढे तुम्ही सादर केलेला नाही. फक्त एक PMLA या कायद्याच्या आधारे CBI, ED यांच्या मार्फत कारवाया करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून हे देशातल्या लोकशाहीवरती नव्हे तर लोकशाहीकडून हुकुमशाही आलेली आहे का असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि यावरती चिंतन करण्याचा आज आपल्याला हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण यापूर्वी आपण महाराष्ट्रात पण बघितलेलं आहे की शिवसेनेचे नेते जे आहेत, शिवसेनेचे नेते जे आहेत यांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने अटक केलेली होते. जे सामनाचे जे संपादक आहेत त्यांना, त्याचबरोबर अनिल जे आपले राष्ट्रवादीचे नेते यांनाही ईडी मार्फत जे आहे अटक करण्यात आलेली होती. मग हे संजय राऊत आणि जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत यांना मात्र फक्त ईडीची कारवाई केल्या जाते. परंतु याच प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या आणि काही इतर प्रकरणामध्ये सिंचन घोटाळा असेल, सदन घोटाळा असेल, किंवा मग आणखीन जे घोटाळे आहेत, ती घोटाळे पण याच BJP सरकारने ईडी मार्फत आणि CBI मार्फत त्यांच्यावरती कारवाया केल्या होत्या. पण ज्यावेळी ही नेते BJP मध्ये प्रवेश करतात, मग हे आदर्श प्रकरण आहे, सदन घोटाळा आहे, सिंचन घोटाळा आहे, हे प्रकरण मग हे का पुढे नेल्या जात नाहीत किंवा याच्यावरती ठोस कारवाई का केल्या जात नाही, हा एक प्रश्न आहे. आणि हे नेते ज्यावेळी BJP सरकारमध्ये प्रवेश करतात, मग यांच्यावरती ही सगळे गुन्हे माफ करून त्यांना निर्दोष मुक्तता केल्या जाते. काल परवा माननीय अजितदादा पवार गटाचे जे नेते आहेत त्यांना ईडी मार्फत जी कारवाई केली होती त्याच्यामध्ये निर्दोष मुक्तता दिलेली आहे. मग असं का घडतं, हाही प्रश्न जनतेने एक आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण असं म्हणतो की हे जे चाललंय ते चालू द्या, आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, आपण आपला रोजचा जो व्यवहार आहे, कामधंदा आहे, हे करून आपण आपलं उपजीविका भागवली पाहिजे, आपल्यापर्यंत याचा संबंध नाहीये. परंतु ऍक्च्युअली मध्ये याचा संबंध सामान्य जनतेपर्यंत आहे. सामान्य जनतेपर्यंत कसा आहे तर जनतेचा असणारा एवढा मोठा पैसा जो आहे, हा पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामधून जो स्कॅम झाला इलेक्ट्रॉल बॉन्डचा, हे इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 6,000 करोडच्या वरती जो निधी BJP सरकारला मिळालेला आहे तो असाच मिळालेला आहे का? मग जर का यांनी
जो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून निधी दिलेला आहे, मग निधी दिल्याच्या नंतर या कंपन्यांवरती कारवाई न झाली आणि तुमचे जे काही अवैध धंदे आहेत, व्यवसाय आहेत, ते तुम्ही चालू ठेवा, कारण तुम्ही आम्हाला फंड दिलेला आहे असं म्हणून जनतेवरती तुम्ही अन्याय करत आहात का? अरबिंदो फार्मा ही जी कंपनी आहे, ही कंपनी यांनी मग यांना फंड दिल्याच्या नंतर ही जी कारवाई आहे याच्या मार्फत मग जी काय अन्याय झाला होता हा जनतेवरती झाला होता ना. बर याच प्रकरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा जो फंड इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही बीजेपी सरकार घेता आणि त्यानंतर मग याच कंपन्यांना तुम्ही मोठमोठी टेंडर देता, ही टेंडर जे देता मग हे टेंडरचे पैसे आले कुठून? हा तर जनतेचाच पैसा आहे. मग जनतेचा पैशाचा अपव्यय ह्या जे भ्रष्ट कंपन्या आहेत यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड दिलं की मग त्यांना माफ करून जनतेचा पैसा तुम्ही लुबाडा, असं परमिशन भारतीय जनता पार्टी देते का? असा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि ही सत्यता आहे. जरी भारतीय जनता पार्टीचे काही लोक जर म्हणत असतील की आमच्यापर्यंत हे विरोधी पक्षावरती हे हल्ले होत आहेत, हे कारवाया होत आहेत, आम्ही याच्यामधून सामील आहोत कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत. आपण अशाच प्रकारचे एक नेते होते जे काश्मीरमध्ये नाही का 370 कलम आणलं म्हणून त्यांची वाहवा बीजेपी सरकारची केली आणि त्यानंतर लडाखमध्ये उपोषणाला बसले. ते नेत्यांनी बरेच दिवस उपोषण केले परंतु बीजेपी सरकार त्यांचा आवाज बघितलेला नाही. मग बीजेपी सरकारचं समर्थन करणारा हा सुद्धा त्यापासून वाचलेला आहे का? असंही या माध्यमातून चिंतन करण्याचा विषय आहे. विषय एवढं सारं सांगण्याचा उद्देश हाच आहे की देशाची लोकशाही ही लोकशाही नसून आता हुकुमशाही झालेली आहे आणि ही हुकुमशाही जर रोखायचं असेल तर जनतेने रस्त्यावरती उतरलं पाहिजे, जनतेने याबद्दल आवाज उठवला पाहिजे, जनतेने या प्रश्नाची उत्तरं मागवली पाहिजे की आमचा जे बरेच जण म्हणतात की बीजेपी सरकारने मोठी कामं केली. मग ही जी मोठी जी चांगली कामं केली ही खरंच जनतेला त्याचा किती फायदा झाला हा बघितलं पाहिजे. 80 करोड लोकांना आपण मोफत अन्न देतो असं आपण म्हणतो की हे जे 80 करोड लोकांना मोफत अन्न देण्याची खरंच गरज आहे का? ज्यांना जे भूकमारीमध्ये भरडल्या गेलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत ही जी स्कीम आहे ती जाते का? हाही प्रश्न आहे. म्हणून जनतेने ह्या जो हुकुमशाही आहे या हुकुमशाहीच्या विरोधात, ह्या तानाशाहीच्या विरोधात आवाज उठवले पाहिजे. मग आवाज आपण कसा उठवणार? तर रस्त्यावर जाऊन आवाज उठवला पाहिजे. मग रस्त्यावर जाऊन उठवण्यापेक्षा आपल्याला संविधानाने दिलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक मोठं हत्यार आपल्याकडे आहे आणि ते म्हणजे आहे आपलं ही उंगली म्हणजे काय? तर वोट. तर ह्या मतदानाच्या माध्यमातून आपण या बीजेपी सरकारवरती आणि ह्या तानाशाही सरकारवरती आपण अंकुश ठेवू शकतो आणि आपण हे जे हुकुमशहा आहे ह्या हुकुमशहाला त्यांच्या खुर्चीवरून आपण खाली आणू शकतो आणि आपलं हे देशाचं संविधान आहे, आपल्या देशाच्या संविधानाने दिलेली मूलभूत अधिकार आहेत, आपल्या देशातली जी काही लोकशाहीचे जे स्तंभ आहेत हे स्तंभ साबूत ठेवण्याचं काम हे मतदानाच्या माध्यमातून केलं पाहिजे. याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाने आपण मतदान केलंच पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण ज्या वेळी मतदान होतं त्या वेळी आपण बघतो की 52% किंवा मग त्यापेक्षा एक 60% मतदान आपण झालेलं बघतो, पण इतर जे 30% ते 34% मतदान हे होत नाही. तर का होत नाही? जर तुम्ही मतदान करत नाही तर तुम्हाला दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार यावरती तुम्ही गदा आणत आहे, त्याला योग्य न्याय देत नाही आणि तुम्ही मतदान करत नाही. म्हणून अशा प्रकारचे हे तानाशाही सरकार हे सत्ताधारी बनतं आणि मग पुन्हा जनतेवरती राज्य करतं. पुन्हा अशा घटना म्हणजे हे तानाशाहीचं सरकार यायला नाही पाहिजे. म्हणून जनतेने 100% मतदान केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बघतो की मला काय करायचं नाही, हे लोकसभेचं मतदान आहे, आपल्याला या खासदाराचं जे मतदान आहे याच्यामधून आपल्याला काही
फायदा नाही, म्हणून बरेचशी मंडळी आहे मतदान करत नाही. तर माझं असं आव्हान भारतीय जनतेला आहे की प्रत्येकाने जर आपण आपण त्या मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा इतर कारणास्तव आपण बाहेर असाल तर मतदानाच्या दिवशी निदान मतदानासाठी तुम्ही जे काही काम असेल किंवा तुमचं जे काही ज्या कारणास्तव तुम्ही त्या मतदारसंघाच्या बाहेर तुम्ही गेलेला आहात, तर त्या काम आणि तो उद्दिष्ट त्या मतदानाच्या दिवशी पुरतं बाजूला ठेवून आपण 100% मतदान केलं पाहिजे. आणि मतदान केल्यानेच अशा प्रकारचे जे तानाशाही सरकार आहे यांना आपण या सरकारवरून आपण खाली आणू शकतो, यांना पराभूत करू शकतो. आणि आपण पराभूत केलंच पाहिजे, कारण केलं याच्यासाठी पाहिजे की आपण हे जे स्वातंत्र्य मिळालेले आहे हे स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही. आज जरी आपण मुक्त असं स्वातंत्र्य अनुभवत असलो तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठमोठ्या जे स्वातंत्र्यवीर आहेत यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक असे जे स्वातंत्र्यवीर आहेत यांनी आपल्या प्राणाची बलिदान देऊन हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य अशा या भ्रष्ट आणि तानाशाही सरकारमुळे जर अबाधित राहत नसतं तर मतदानाच्या माध्यमातून आपण त्या तानाशाही सरकारला पराभूत करून आपण एक निपक्षपाती सरकार आणि जनतेचं कल्याणकारी सरकार हे आपण आणू शकतो. ही सामर्थ्य आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार खूप महत्वाचा आहे. यामुळेच आपण देशाची ही लोकशाही, देशाचं संविधान वाचवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण बघतोय की आपण म्हणतो की मी या देशाचा देशभक्त आहे. मग देशभक्त म्हणून आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिनापुरताच आपण देशभक्त आहात का? मग आपण जर देशभक्त आहात तर आपल्या लोकशाहीवरती, संविधानावरती होणारे हल्ले आहेत हे रोखण्याचं काम आपल्याला पाहिजे. कारण विरोधी पक्ष पूर्ण ईडी आणि सीबीआयच्या मार्फत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकारने करून बरेचसे विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकलेला आहे. मग विरोधी पक्षनेता नाही, मीडिया पूर्णपणे आपल्या अंडरमध्ये घेतलेला आहे. आणि तिसरा जो स्तंभ आहे जो ज्युडिशरी आहे याच्यावरतीही धाक दाखवून हे ज्युडिशरीला योग्य असा निर्णय घेऊ नये असा दबाव करण्याचा वापर हे भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि ही ज्युडिशरी सुद्धा घाबरलेली आहे आणि काही दिवसांनी सुद्धा गेले आहेत. दुसरा जो आहे तो निवडणूक आयोग हा आपल्याला फार महत्त्वाचा स्तंभ आहे जो निवडणूक आयोग आहे. पण निवडणूक आयोगाची जर प्रक्रिया आपण घेतली तर निवडणूक आयोग हे सुद्धा बीजेपी सरकारने आपल्या फेवर मध्ये घेतलेलं आहे पूर्ण. मग देशातील लोकशाहीचे जे प्रमुख स्तंभ आहेत निवडणूक आयोग, दुसरा आहे ज्युडिशरी, तिसरा आहे प्रसार माध्यम आणि चौथा स्तंभ म्हणजे दुसरा जो आहे विरोधी पक्षनेते. हे सर्व या भारतीय जनता पार्टीने या सर्वांवरती एक अंकुश ठेवलेला आहे. आणि हे जर सर्व स्तंभ या बीजेपी सरकारच्या आणि भारतीय हे विरोधी तानाशाही सरकार आहे यांच्या अंडरमध्ये राहत तर कोणीही देशाला या जे हुकुमशाहीकडे चाललेला प्रवास आणि जर होऊन जाईल तर फार आपलं नुकसान होणार आहे. जे इंग्रजांनी आपल्यावरती अन्याय केलेले आहे तर त्याच्याही पेक्षा मोठे अन्याय आपल्यावर होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून वेळीच या लोकशाहीला वाचवलं पाहिजे, आपल्या देशाच्या संविधानाला वाचवलं पाहिजे. म्हणून हे स्तंभ आहेत बीजेपी सरकारने आपल्या अंडरमध्ये घेतलेले आहेत. तर राहिले आहे आपण फक्त भारतीय जनता आणि भारतीय जनतेने प्रत्येकाने या तानाशाही सरकारच्या विरोधात, या बीजेपी सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून या भारतीय जनता पार्टीला पराभूत केलं पाहिजे आणि सत्तेपासून खाली आणलं पाहिजे. हाच माझा सांगण्याचा आतापर्यंत उद्देश होता. हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, या व्हिडिओची शहाणी करा. शक्यता आहे की या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर काही बीजेपी कार्यकर्ते किंवा नेते मला या दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतील, परंतु मी या दबाव तंत्राला कुठेही बळी पडणार नाही. आणि अशा प्रकारे जे लोकांवरती अन्याय करतात यांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम मी करणार आहे. म्हणून भारतीय नागरिक आहे या प्रत्येक नागरिकांना लोकशाही आणि भारतीय संविधान वाचवावं अशी मी आवाहन करतो. जय हिंद, जय भारत.